नागपूर जिल्ह्यातील कोही तालुक्यातील देवळीकला येथील उच्च प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक मनोहर वाडीभस्मे यांच्या विरोधात वेलतूर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत। मात्र हे गुन्हे खोटे असून काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थ आणि विद्यार्थी पालकांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत देवळीकला येथील पालक व ग्रामस्थांनी पंचायत समिती कोही समोर मोठ्या संख्येने एकत्र येत घेराव घातला। यावेळी उपस्थितांनी मनोहर भस्मे हे कर्तव्यदक्ष शिक्षक असून त्यांच्या विरोधातील सर्व आरोप निराधार असल्याचे सांगितले। तसेच त्यांच्यावर नोंदविण्यात आलेले गुन्हे तात्काळ रद्द करून त्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली। या संदर्भात महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद नागपूर, गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती कोही तसेच वेलतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे। स्वागत आहे। आज आपण पंचायत समितीच्या आवारामध्ये आहोत। प्रकरण असं आहे की देवळी कलामध्ये एका मुलीला बेदम मारल्याचा आरोप असल्या कारणास्तव चुकीचे वर्तणूक असल्याचं शिक्षकाला दाखवलं। काही याच्यामध्ये ग्रामस्थ होते, पण ते कुठपर्यंत योग्य आहे ना कुठपर्यंत खरं आहे तर आपण तिथल्या नागरिकांकडून जाणून घेऊ। बेटा, काय नाव आहे तुझ्या? बरं, तुमच्या मास्तरनी त्या मुलीला मारलं हे खरं आहे का? दादा, तुझं नाव? स्नेहल, श्रेयस। बरं, कोणत्या वर्गात आहे तू? 5व्या वर्गामध्ये। बरं, तुमच्या शिक्षकाचं काय नाव आहे? बरं, ज्या मुलींनी आरोप केलाय, ज्या मुलीच्या आईवडिलांनी आरोप केला आहे, तर खरंखुरं त्या मुलीला बेदम मार आहे का? बरं दादा, तुझं काय म्हटलं? आवाज नाही आला दादा। नमन गुरुदेव राऊत। बरं, त्या मुलीची आता सध्या परिस्थिती कशी आहे? तुझ्या घराजवळ राहते का ती मुलगी? किती दूर राहते? दूर राहते का? बरं, थोडा पॉज करा। कोण्या गावची आपण? काय मागणी करायसाठी आले तुम्ही? सरांना न्याय मिळाला पाहिजे, कारण की हे गलत आहे। आपण छडी मारू, आपण घरी मुलांना मारतो ना अभ्यासासाठी। बरं, पण मारलं नाही तिला, गलतीला फक्त धाक दिलं, पण तिला हात लागलं। माझा मुलगा तिच्या क्लासमध्ये आहे, तिला काहीच नव्हता येत, काहीच होता शिकता नाही का, शिकवता तिला छडी घेतली सरांनी। धाक पाहिजेच ना, बरोबर। भीतीला लागला, तिचा हात असं केलं, तिने छड टाकला, तर भीतीला लागला। थोडशीच करू द्या, मी पण घरी मुलाला। पण असं ऐकण्यात आहे का बेदम मार झाला बा त्या मुलीला? नाही, गलती आहे तिचं। बेदम मार लागला असता तर ती 1-2 दिवसात उठली असती का? बरं, ते हात असं करते, असं करते। आणखी त्यांच्यावर कोणत्या तरी प्रकारचा एक गुन्हा पण दाखल झाला आहे। छेडखानी म्हणून तिला आरोप सांगितलं। तर हे खोटं आहे की खरं आहे? खोटं आहे। आता पेपराची वेळ आहे आणि ती मुलं अभ्यास नाही करतात। हे न्यूजवाले, पोलीसवाले शाळेत येतात, त्यांच्यावर हे येत आहेत ना। आता मुलं अभ्यास नाही करत आहेत। काय म्हणा काकू, तुम्ही कोण्या गावचे आहात? आम्ही देवळी कलाचे। काय सांगता येईल? त्या खोट्या गोष्टी यानं बंद करा। आता पेपराची वेळ आहे, पोरं हे पोलीस हे पेपरवाले घर शाळेमध्ये येते, पोरं हे त्यांच्याकडेच लक्ष देतात, अभ्यासाकडे लक्ष नाही देत। ते पोरं मग आमचे पोरं केव्हा शिकतील तर केव्हा हे करतील? बरं, हे सगळं खोटं प्रकरण गाजवण्याच्या मागे उद्देश काय आहे ना कोणाच्या हात आहे? हा गावातला मॅटर गावातच ठेवावा ना, हा शाळेतल्या पोरावर काहीतरी हे करावा। सर, आता शाळेत आमचे शिक्षकच नाही येतील तर शिक्षण का? शाळा बंद ना होणार का? त्या पत्रकाराला हेच पाहिजे सांगा। काय आहे पत्रकाराचं नाव? बरं, जे काही असेल, पण त्यांनी खरी बातमी लावली की खोटी बातमी? आणि जे अधिकारी आहे त्यांच्या या आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगाल तुम्ही? ज्या अधिकाऱ्यांनी तपास केला, जे चुकीचा तपास होता की बरोबर होता? ठीक आहे, एक मिनिट। सर, काय नाव आहे आपलं? प्रभाकर। कुठलं आहे आपलं प्रॉपर? बरं, नेमकं खरं प्रकरण काय आहे सर? मुलीच्या वडिलांची भेट झाली, ती त्याला विचारलं प्रकरण काय आहे, तर मुलीच्या वडिलांनी सांगितलं तसं काही सरांचं काही गुन्हा नाही आहे बा, जे काही झालं ते आम्हाला मान्य आहे, आणि मुलीला बी काही झालं नाही आहे असं त्यांनी सांगितलं। हे सांगितल्याच्या नंतर पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा बिना मुलीचा वडील किंवा आई गेल्याशिवाय त्यांच्यावर शिक्षकावर गुन्हा दाखल झाला नसता। आम्ही गुन्हा वगैरे काही तक्रार वगैरे केली नाही म्हटलं। त्या मुलीच्या वडिलांनी पत्रकार लोक विलास मेश्राम हे घरी आले आणि जिन्यावर मुलीला नेलं, तिथं बसवलं पायऱ्यावर, आणि तिला आपल्या पद्धतीनं सांगून तिच्याकडून माईक समोर कॅमेरा समोर ठेवून तिच्याकडून बोलवून घेतलं।
असं मुलीचा वडील सांगत होते. बरं, आता नेमकी मागणी काय आहे प्रशासनाला तुम्हाला? सरांना न्याय मिळाला पाहिजे ना, विद्यार्थ्यांचं लक्ष शिक्षणाकडे लागले पाहिजे, अभ्यासाकडे. ठीक आहे, थँक्यू.